श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच महाराजांची प्रतिज्ञा आहे. कारण आजचा व्हिडिओ आपला याबद्दलच असणार आहे की आपण महाराजांना इच्छापूर्तीसाठी कोणता नवस बोलायचा आणि तो कसा बोलायचा. तर बरेच सेवेकरी असतात जे खूप महाराजांचे सेवेकरी असतात, खूप सेवा करत असतात, परंतु त्यांना योग्य असं फळ असं काही भेटत नाही. कारण आपण जी कोणतीही सेवा करतो ती संकल्पयुक्त केली तरच ती फळाला जात असते, तरच तिचं आपल्याला योग्य असं फळ भेटत असतं. तर त्यासाठीच आपण महाराजांची सेवा करायची आणि महाराजांना आपल्या जे काही अडचणी असतात त्या महाराजांना सांगून त्याविषयी आपल्याला त्याचं फळ भेटवायचं असतं. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. बऱ्याच जणांच्या खूप साऱ्या समस्या असतात, जसं की नोकरी संबंधी असतात किंवा लग्नासंबंधी असतात, घरातली आर्थिक अडचण असेल किंवा एकमेकांचं पटत नसेल किंवा मानसिक त्रास असेल, खूप साऱ्या मुलांविषयी त्यांचे प्रश्न असतात किंवा खूप सारे जणांचे खूप अनेक कारणांनी ग्रासलेले असतात बरेचसे लोक. तर त्यांना योग्य मार्ग भेटत नाही किंवा भेटला तरी पण आपण कशा प्रकारे देवाला विनंती करायची असती किंवा कशा प्रकारे महाराजांना विनंती करायची असती, कसा नवस बोलायचा. तर महाराजांना नवस करताना खूप साधा आणि सोपा आहे, कारण संकल्प करूनच कोणतीही सेवा फळाला जात असते. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला महाराजांचा संकल्प करायचा असतो. त्यानंतर आपली तुमची जी इच्छा असेल, अगदी खूप मनापासून इच्छा असेल. बऱ्याच जणांचं असं असतं की खूप सेवा करतात, परंतु त्यांचं म्हणणं असतं की सेवा करूनही आम्हाला त्याचं फळ काही भेटलेलं नाही किंवा आमची इच्छा पूर्ण झालेलं नाही. तर महाराजांचं असं आहे की महाराज तुम्हाला योग्य असंच तुम्हाला मार्ग दाखवतात, परंतु तुमची जर इच्छा असेल तर ती इच्छा लवकर पूर्ण होत नाही. तर कारण त्याला असं असतं की महाराज त्याच्यापेक्षाही चांगलं काहीतरी तुमच्यासाठी घेऊन आलेले असतात, त्यामुळे ही तुमची इच्छा पूर्ण झालेली नसती. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला महाराजांच्या सेवेत येणं महत्त्वाचं आहे. कारण महाराज आपल्याला आधी आपल्याला पास करून घेत असतात. आपण त्यांच्या सेवेमध्ये सेवा करून करून आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये पास करून घेत असतात, कारण आपण प्रवेश घेत असतो त्यांच्या सेवेमध्ये. त्यासाठी आपल्याला आधी महाराजांची सेवा करायची आहे आणि महाराजांची सेवा केल्यानंतरच महाराज आपल्याला आपण जे मागू ते महाराज आपल्याला देत असतात. तर त्यासाठी संकल्प करायचा आहे. तर संकल्प किंवा आपली इच्छापूर्ती नवस कसा करायचा, तर सर्वात आधी महाराजांना आपण एक नारळ घ्यायचा आहे. नारळावरती आपल्याला एक खडीसाखर आणि फूल ठेवायचं आहे किंवा अगरबत्ती ठेवायची आहे. पण नारळ अशा पद्धतीनं घ्यायचं आहे की ते नारळाची शेंडी आपल्याकडे असेल आणि तोंड महाराजांकडे असेल. म्हणजे जसं नारळ येतं त्याच पद्धतीने आपण नारळ हे महाराजांसमोर, तुम्ही केंद्रात जात असाल किंवा तुम्ही मठात जात असेल किंवा तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही कुठेही बसा आणि महाराजांजवळ असं नारळ ठेवायचं आहे. महाराजांना संकल्प करायचा आहे की स्वामी महाराज, तुमचं पूर्ण नाव सांगायचं. मी ह्या गोत्रात आहे, तर माझी ही इच्छा आहे की माझी ही इच्छा पूर्ण करा. अशा पद्धतीने महाराजांना आपण नारळ दाखवत असं संकल्प करायचा आहे. आणि त्यानंतर महाराजांना तुमची इच्छा असेल, महाराजांना असं सांगायचं आहे की माझ्या श्वासाश्वास असेपर्यंत मी तुमची सेवा करल, परंतु मी तुमचे दररोजचे 3 अध्याय स्वामी चरित्र आणि 11 माळी स्वामींच्या तुमच्या जप करल. श्री स्वामी समर्थ ह्या 11 माळी जप करल, परंतु माझी ही इच्छा पूर्ण करा. आणि तुम्ही ते कामाला लागा लगेच. महाराजांच्या 3 अध्याय दररोजचे स्वामी चरित्र आणि 11 माळी जप हे तुम्ही ह्या सेवेला चालू केल्यानंतरच काहीच दिवसांमध्ये, अगदी 7-8 दिवसांमध्ये तुमची इच्छा कमीत कमी म्हणजे पूर्ण झालेली असेल. हा माझा खूप चांगला प्रमाणात अनुभव आहे. आणि तुम्ही जर सेवा करायला चालू केली तर तुम्हालाही खूप छान अनुभव येईल आणि सोपी आहे ही सेवा. त्यानंतर आहे की महाराजांना असं म्हणा की माझ्या श्वासाश्वास असेपर्यंत महाराज मी तुमची सेवा करणार आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. तुमचं काम आहे की तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा आणि माझं काम आहे की तुमची जास्तीत जास्त सेवा करणं. सेवा करणं म्हणजे काय, तर महाराजांची माळ जप करणं किंवा महाराजांचं गुरुचरित्र वाचणं, महाराजांचं स्वामीचरित्र वाचणं किंवा इतरही वेगवेगळ्या सेवा असतात. केंद्रात नेहमी आरतीला जाणं, कारण 108 आरत्या जर आपण केल्या तर आपल्या मनातील कोणताही आपली इच्छा असो, अगदी कितीही मोठा प्रश्न असो तुमचा, तो 100% म्हणजे 100% सुटतोच.
अगदी म्हणजे खूप जणांना आलेला हा अनुभव आहे. आणि तुम्हाला जर असा संकल्प जर करायचा असेल 108 आरत्यांचा, तर तुम्ही न चुकता अखंड फक्त आपले जे मासिक धर्म असतात त्यातले आपण 4 दिवस सोडून दिले, तर आपण अखंड कधी खंड न पडता आपण सकाळची संध्याकाळची कोणती आरती असो त्या आरतीला जर महाराजांच्या हजर राहिलो, तर तुमचा कितीही म्हणजे कठीण तुमचा प्रश्न असू द्या, अगदी नोकरीचा असू द्या किंवा मुलाबाळांचा असू द्या किंवा प्रापंचिक जो काही तुमचा प्रश्न असू द्या, तो अगदी काही दिवसांमध्येच तुमचा तो प्रश्न सुटलेला असेल. आणि त्यानंतर आहे की महाराजांना असाही आपण नवस कबूल करू शकतो की महाराज, मी तुमचे 11 गुरुचरित्राचे ग्रंथ आहेत ते तुमच्या 11 नवीन सेवेकऱ्यांना मी देईल, परंतु माझी ही इच्छा पूर्ण करा. कारण आपण कोणतंही सेवा करताना संकल्पयुक्त आणि आपल्या नवसयुक्त आपण ती करायची आहे, तर ती पूर्ण होत असती. कारण आपण विना नुसतं सेवा करत राहिलो महाराजांची, तर आपल्याला त्याचं एवढं फळ भेटणार नाही. परंतु आपण संकल्प केला, नवस केला, तर त्याचं फळ दुपटी तिपटीनं आपल्याला आणि आपल्या इच्छाही पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुम्ही जर खूप संकटात असाल, खूप अडचणीत असाल, तर महाराजांना अशा प्रकारे नवस कबूल करा. मी तुमचे 3 माळी जप, 11 माळी जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचन. तर बघा महाराज कशी तुमची इच्छा पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ.